नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. इसवी सन 16व्या शतकापासून युरोपियन व्यापारी भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आले होते. या युरोपियन व्यापाऱ्यांपैकी फक्त पोर्तुगीजांनी आपली राजकीय सत्ता पश्चिम किनाऱ्यावर स्थापन केली होती. इंग्रज, फ्रेंच, डच, डेन्स, पोर्तुगीज हे युरोपीय व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर वखारी स्थापन करून आपला व्यापार करत होते. त्यांच्याजवळ प्रबळ आरमार होते, त्यामुळे सागरावर त्यांचीच सत्ता चालत होती. तेव्हा या युरोपियन व्यापाऱ्यांवर आणि सिद्धीसारख्या क्रूर जमातीवर आपली जरब बसवायची असेल तर आरमाराची निर्मिती करावायला पाहिजे हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी सक्षम आरमार उभे केले. या पाठामध्ये आपण याच मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण अभ्यासणार आहोत. यावर 3 प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बघा, मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण. प्रश्न पहिला बघा, मराठी सत्तेचे वसाहतवाद विरोधी धोरण स्पष्ट करा. किंवा सकारण स्पष्ट करा, मराठी सत्तेचे धोरण वसाहतवाद विरोधी होते. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज ह्या युरोपियन राष्ट्रांनी राजकीय सत्तेची स्थापना केली होती. भारतात आलेल्या ह्या युरोपियनांचा प्रवास तराजू, तलवार, तख्त असा होता. तराजू म्हणजे व्यापार, तलवार म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढवणे. म्हणजे या युरोपियनांनी आपलं लष्करी सामर्थ्य अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच भारतामध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये इंग्रज यशस्वी झाले. तख्त म्हणजेच राज्याची सत्ता मिळवणे. म्हणजे लष्करी सामर्थ्याच्या जोरावर व्यापार करता करता त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रांची राजकीय सत्ता हस्तगत केलेली दिसून येते. या युरोपियनांनी भारतात आपल्या वखारी स्थापन केलेल्या होत्या. या वखारींना संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी तटबंदी केली होती, किल्ले बांधले होते. युरोपियनांमध्ये भारतामध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज आले होते. त्यांचे आरमार प्रबळ होते. पोर्तुगालमधून येणाऱ्या जहाजांवर तोफा देखील असायच्या. ह्या सगळ्या युरोपियनांचे छुपे हेतू आणि त्यांची घुसखोरी तत्कालीन राज्यकर्त्यांपैकी फक्त शिवाजी महाराजांनी ओळखली होती आणि म्हणून या परकीयांना शिवाजी महाराजांनी विरोध केला होता, प्रतिकार केला होता. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील म्हणून ह्या परकीय वसाहतवादाच्या विरोधात नौदल उभारणे, जलदुर्ग बांधणे यासारखे उपाय शिवाजी महाराजांनी केले होते आणि त्यासाठीच त्यांनी आरमार उभारले होते. शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी त्यावर जकात बसवली होती. इतकंच नाही तर युरोपीय व्यापाऱ्यांना ओळखण्यामध्ये शिवाजी महाराजांनी जी दूरदृष्टी दाखवली होती ती समकालीन भारतीय राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते. अशा रीतीने परकीय वसाहतवाद्यांना छत्रपती संभाजी महाराजांनी देखील प्रखर विरोध केला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांविरुद्ध तीव्र संघर्ष केला होता. त्यानंतरच्या पेशवे काळामध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी देखील वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला होता. म्हणजे अशा रीतीने परकीय सत्तेचा पराभव करणारी एकमेव भारतीय सत्ता कोणती असेल तर ती म्हणजे मराठ्यांची सत्ता होती, की ज्यांनी परकीय सत्तेचा पराभव केला होता. पोर्तुगीजांचा उल्लेख समकालीन मराठी कागदपत्रांमध्ये फिरंगी असा केलेला आढळतो. पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशाला फिरंगान असं म्हटलेलं आहे. म्हणजे फिरंग, फिरंगी आणि फिरंगान असा त्यांचा उल्लेख केला जायचा. फिरंग म्हणजे पोर्तुगीज लोकांनी तयार केलेली तलवार, त्याला फिरंग असं म्हटलं जायचं. आणि फिरंगी म्हणजे पोर्तुगीज लोक. कालांतराने सगळ्याच युरोपियन लोकांचा उल्लेख फिरंगी असा केला जाऊ लागला. या सगळ्या युरोपियनांचं जे काही व्यापारी धोरण होतं
ह्या व्यापारी धोरणातील महत्वाच्या बाबी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात नमूद केलेल्या आहेत. आज्ञापत्रातून त्यांनी युरोपीय व्यापाऱ्यांविषयीच्या धोरणातील महत्वाच्या बाबी नमूद करताना या युरोपियन व्यापाऱ्यांना ओळखण्यामध्ये त्यांनी जी दूरदृष्टी दाखवली होती ती तर समकालीन राज्यकर्त्यांमध्ये अभावानेच आढळते. त्यांनी आज्ञापत्रामध्ये काय नमूद केलेले आहे ते बघा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही विचार आज्ञापत्रामध्ये युरोपियन व्यापाऱ्यांविषयी व्यक्त केलेले आहेत ते विचार करायला लावणारे आहेत. जे इंग्रज, फ्रेंच, डच, डेन्स, पोर्तुगीज हे व्यापारी इतर सावकारांसारखे नाही, तर त्यांना आपल्या प्रदेशावर राज्य करायचंय असं शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं आहे. हे युरोपियन व्यापारी आपल्या देशातील राज्यकर्त्यांच्या मदतीनेच आपल्या भागात येतात आणि त्या ठिकाणी आपला जम बसवतात. परदेशातील राज्यकर्त्यांना आपल्या देशामध्ये जागेचा मोह आहेच, पण येथील प्रदेशांवर त्यांना राज्य देखील करण्याची इच्छा आहे असंही शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं आहे. हे युरोपियन व्यापारी हट्टी आहेत. हाती घेतलेली जागा ते कदापि सोडणार नाहीत आणि म्हणून त्यांच्याशी फक्त कामापुरते संबंध ठेवावेत. त्यांना वखारीसाठी जागा देणं जर अपरिहार्य असेल तर त्यांना जलदुर्गाजवळ किंवा खाडीच्या तोंडाशी किंवा समुद्र किनारी वखारीसाठी जागा देऊ नये असंही शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रात म्हटलेलं. आरमाराच्या मदतीने हे लोक बंदरांच्या परिसरात नवीन जलदुर्ग निर्माण करतात आणि म्हणून त्यांना समुद्र किनाऱ्यापासून लांब गावाजवळ जागा द्यावी. गावाच्या मध्यभागी सुद्धा जागा देऊ नये. त्यांना पक्क्या इमारती बांधून देऊ नये. आपल्या मार्गामध्ये त्यांना येऊ देऊ नये आणि आपणही त्यांच्या मार्गात आडवे जाऊ नये. जर आपण शत्रू मुलुखात स्वारी केली आणि तेथे परकीय व्यापारी हाती लागले तर त्यांच्याकडून दंड वसूल करावा आणि त्यांना त्यांच्या स्थळी सुरक्षित पाठवावे. त्यांच्याशी शत्रूसारखं वागू नये असाही उल्लेख महाराजांच्या आज्ञापत्रात आलेला आहे. अशा या परकीयांपैकी पोर्तुगीज आणि मराठे यांचे संबंध कसे होते तेच आता आपण बघणार आहोत. मराठी सत्तेच्या उदयाच्या वेळी फक्त पोर्तुगीज ही एकच युरोपीय सत्ता पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या नैऋत्य टोकावर निर्माण झालेली होती आणि म्हणून दीव, दमण, संजाण, वसई, करंजा, उरण, चौल या ठिकाणी पोर्तुगीजांनी बुरुजयुक्त किल्ले उभारलेले होते. या किल्ल्यांमुळे पोर्तुगीजांचा बारदेश प्रदेश सुरक्षित होता. बारदेश प्रदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग. आजच्या गोवा राज्यामध्ये याच नावाचा एक तालुका आहे. त्यानंतर पनवेल या ठिकाणी पोर्तुगीजांचा सगळा दारुगोळा होता. तर या पोर्तुगीजांचे आणि शिवाजी महाराजांचे सुरुवातीचे संबंध कसे होते ते आपण आता बघणार आहोत. शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यानंतर त्यावेळी शिवाजी महाराजांचा पोर्तुगीजांशी संबंध आलेला होता. महाराजांनी अगोदरच आरमार उभारल्यामुळे ते सावध झाल्यामुळे या परिसरातील पोर्तुगीज देखील सावध झालेले होते. नंतरच्या काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणलं होतं. पोर्तुगीज सुरुवातीला मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते, परंतु नंतर गोव्याच्या व्हाईसरायने दडपण आणलं आणि त्यामुळे मराठ्यांना पोर्तुगीज करत असलेली तंत्रज्ञानाची मदत बंद झाली. मराठ्यांनी जंजिराच्या सिद्धीविरोधात जेव्हा कारवाई केली तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली होती. म्हणजे पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील राजकीय धोरण सुरुवातीला हे लवचिक होतं. पोर्तुगीजांच्या वसाहतवादी धोरणाला शिवरायांनी कायम विरोध केला होता. शिवराय आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये कधी सहकार्याचे संबंध असायचे तर कधी संघर्षाचे संबंध असायचे. म्हणजे कधीच एकसारखे संबंध पोर्तुगीज आणि शिवरायांच्यामध्ये राहिलेले नाही. त्याच्यामध्ये चढउतार झालेले. म्हणजे जेव्हा सिद्धीला किंवा मोगलांना पोर्तुगीज मदत करायचे गुप्तपणे, छुप्या पद्धतीने, तेव्हा हे संबंध बिघडलेले दिसून येतात. सुरुवातीला
मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करणाऱ्या ह्या पोर्तुगीजांनी जेव्हा मराठ्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीविरोधात कारवाई केली तेव्हा ह्याच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केलेली. म्हणजे एकीकडे मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करत होते तर दुसरीकडे पोर्तुगीज सिद्धीलाही मदत करत होते. साधारणपणे 1665 मध्ये मराठ्यांचे आरमार कर्नाटकच्या सागर किनाऱ्याच्या प्रदेशातून जात होते. त्यावेळी पोर्तुगीजांनी मराठ्यांची 13 जहाजं पळवून नेली होती. कालांतराने मराठ्यांच्या धाकामुळे पोर्तुगीजांना ती जहाजं सोडून द्यावी लागली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1666 मध्ये मराठ्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेला फोंडा हा किल्ला त्याला वेढा दिला. त्यावेळी देखील पोर्तुगीजांनी तेथील किल्लेदाराला दारुगोळा पुरवला. मात्र जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतवर स्वारी केली त्या सुरत स्वारीच्या प्रसंगी शिवाजी महाराज हे पोर्तुगीज प्रदेशातूनच स्वराज्यामध्ये सुखरूप परत आले होते. मिर्झा राजे जयसिंग याच्या आक्रमणाच्या वेळी देखील पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांना सहानुभूती दाखवलेली होती आणि म्हणून पोर्तुगीजांना दाभोळ येथे वखार उघडण्यासाठी शिवरायांनी परवानगी दिलेली होती. मात्र पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून पोर्तुगीजांच्या वखारीतील स्थानिक लोक असंतुष्ट झालेले होते. पोर्तुगीजांच्या विरोधात त्यांच्या भावना तयार झालेल्या होत्या. त्यामुळे शिवरायांनी 1667 मध्ये बारदेशावर स्वारी केली. इसवी सन 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या दंडराजापुरी परिसराला वेढा घातला तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्य आणि दारुगोळा पुरवला. मराठे आदिलशाही संघर्षामध्ये पोर्तुगीज आदिलशहाला मदत करत असत. त्यामुळे देखील मराठे पोर्तुगीजांच्या विरोधात कारवाई करायचे. ज्यावेळी रायगडावर पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मार्तीस हा शिवाजी महाराजांना भेटायला आला त्यावेळी त्या दोघांनीही संघर्ष टाळण्याचं ठरवलं होतं. आपापसातील संघर्ष मतभेद कमी करण्याचं ठरवलं होतं. मात्र गुप्तपणे पोर्तुगीज मराठ्यांच्या हितशत्रूंना मदत करत होते आणि म्हणून शिवरायांनी पोर्तुगीजांविरुद्ध एक योजना तयार केली होती. पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्याची योजना शिवरायांनी तयार केली होती. त्यानुसार शिवाजी महाराजांनी आपली माणसं गटागटाने गोव्यात पाठवली होती. एकदम माणसं पाठवली नव्हती, कारण एकदम माणसं पाठवली तर पोर्तुगीज सावध होतील याची जाणीव शिवाजी महाराजांना होती आणि म्हणून त्यांनी गटागटाने गोव्यात माणसं पाठवली. आणि मग गोव्यामध्ये सैन्य संख्या पुरेशी झाली की सगळ्यांनी एकाच वेळी उठाव करायचा आणि पोर्तुगीज सत्तेचे जोखड फेकून द्यायचं असं ठरलेलं होतं. अशी ती योजना होती. परंतु ही योजना यशस्वी होण्यापूर्वीच पोर्तुगीज व्हायसरॉयला याचा सुगावा लागला. त्यामुळे पोर्तुगीजांची गोव्यातील सत्ता समूळ नष्ट करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न अपूर्ण राहिले, म्हणजे ती योजना अयशस्वी झाली. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून देखील मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात कायम संघर्ष राहिलेला आहे. हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती. परंतु या वकिलांनाही हा संघर्ष मिटवता आला नाही, त्यांनाही यश आले नाही. म्हणजे अशा अनेक उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात येते की पोर्तुगीज आणि मराठा यांचे संबंध हे सतत परिस्थितीनुसार बदलत गेलेले, काळानुसार बदलत गेलेले, एकसारखे स्थिर संबंध पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये नव्हते हे आपल्या लक्षात येतं. त्यानंतर 1670 मध्ये पोर्तुगीज आणि मराठे यांच्यामध्ये तह झाला होता. त्या तहानुसार पोर्तुगीजांनी जी काही सुरुवातीला मराठ्यांची 13 जहाजं पळवली होती त्या लुटलेल्या जहाजांसाठी एकमेकांना नुकसान भरपाई द्यायची. मोगलांप्रमाणे मराठ्यांना जहाजांच्या संदर्भात सवलती मिळाव्यात असं ठरलं होतं. त्यानंतर पोर्तुगीज आणि मराठे या दोघांनीही एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधायचे नाहीत असंही या तहानुसार ठरलेलं होतं.
सिद्धीला स्वराज्याविरुद्ध पोर्तुगीजांनी मदत करायची नाही. ठाणे जिल्ह्यातील रामनगरच्या हद्दीत किल्ले बांधायचे नाही, असं ह्या पोर्तुगीज मराठी तहानुसार ठरलं होतं. पण पोर्तुगीज दिलेला शब्द पाळत नव्हते. त्यांच्यामध्ये पोर्तुगीज आणि मराठी यांच्यामध्ये जो काही ठराव व्हायचा तो ठराव पोर्तुगीज पाळत नव्हते. गुप्तपणे मराठ्यांच्या शत्रूंना ते मदत करत होते आणि म्हणून एकदाचा ह्या पोर्तुगीजांना धडा शिकवला पाहिजे असा निर्धार शिवरायांनी केला. आणि मग त्या दृष्टीने त्यांनी खांदेरी उंदेरी बेटांवरून मराठे इंग्रज यांची लढाई सुरू असताना इंग्रजांना गुप्तपणे मदत केली होती. चौल या ठिकाणी मराठ्यांच्या बांधकामाला देखील पोर्तुगीजांनी विरोध केला होता. इतकंच नाही तर गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने पोर्तुगीजांनी धर्मांतर चालवलेली होती. तसंच समुद्री व्यापारामध्ये देखील ते लुटालूट करत होते. आणि रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून तर मराठी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये संघर्ष चालूच होता. आणि म्हणून मराठ्यांनी फोंड्याच्या वेढ्यात पोर्तुगीजांना पराभूत केलेलं होतं. म्हणजे या सगळ्या कारणांमुळे शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केलेला होता. म्हणजे काळानुसार परिस्थितीनुसार शिवराय आणि पोर्तुगीज यांचे संबंध सतत बदलत राहिलेले. ते जरी बदलत राहिलेले असले तरी पोर्तुगीजांनी शिवरायांचं कायम कौतुक केलेलं आहे, शिवरायांचं गुणगान गायलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात एका पोर्तुगीज लेखकाने लिहिलेला ग्रंथ खूप महत्वाचा आहे. कास्मो द ग्वार्द हा पोर्तुगीज इतिहासकार शिवाजी महाराजांवर वाईट द सेलिब्रेट सर्वजी म्हणजे लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहितोय. आणि त्या ग्रंथामध्ये त्याने शिवरायांचं गुणगान गायलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपीय लेखक होता. त्या ग्रंथामध्ये कास्मो द ग्वार्द असं लिहितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की शिवरायांना आव्हान देण्याचं धाडस क्वचितच कोणी करतो, असं कास्मो द ग्वार्द याने लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. शिवाजी महाराज हे कोणतंही बक्षीस किंवा कोणतीही शिक्षा पक्षपातीपणे देतात, असंही कास्मो द ग्वार्द ग्रंथामध्ये लिहितो. त्यांचं शौर्य म्हणजे शिवाजी महाराजांचं शौर्य किंवा शिवाजी महाराजांची वागणूक, त्यांचं वर्तन यामुळे संपूर्ण राज्यातील स्वराज्यातील जनता, स्वराज्यातील लोक, फक्त स्वराज्यातील नाही तर अखंड भारतातील लोक त्यांच्यावर प्रेम करतात. सर्व हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे, इतकंच नाही तर आपल्या रयतेची, आपल्या प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून शिवाजी महाराज ओळखले जातात, असंही कास्मो द ग्वार्द लिहितोय. महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात कायम भीती असायची. म्हणजे पोर्तुगीज गव्हर्नरने महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल भीती व्यक्त केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य खरंच भीती निर्माण करणारे होते, याबद्दल शंकाच नाही. परंतु त्यांची शत्रू संबंधीची धोरणं ही शांततेच्या काळातही भीतीदायक असायची. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीज राज्य भयमुक्त झाले असा अभिप्राय तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नरने व्यक्त केला होता. म्हणजे आता पोर्तुगीजांना कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नाही, इतकं शिवाजी महाराजांचा दरारा त्या काळात होता. म्हणजे यावरून शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याबद्दल पोर्तुगीजांच्या मनात असलेली भीती लक्षात येते. त्यानंतर पोर्तुगीज आणि संभाजी महाराज यांचे संबंध कसे होते ते आपण आता बघणार आहोत. आता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांना किंवा जे काही हिंदुस्थानातील मराठ्यांचे शत्रू असतील यांची भीती काही काळापुरती का होईना कमी झाली होती.
मराठ्यांविरुद्ध औरंगजेबाला मिळालेल्या पोर्तुगीजांना अद्दल घडवण्याचं संभाजी महाराजांनी ठरवलं होतं. मराठ्यांची सत्ता नष्ट करण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे पोर्तुगीज मोगल बादशाह औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते आणि म्हणून त्यांना धडा शिकवला पाहिजे, त्यांना अद्दल घडवली पाहिजे असं छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवलं होतं. त्यांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला होता. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या फोंडा किल्ल्याला वेढा घातला. गोव्याच्या चढाईच्या वेळी मराठा पायदळाचे प्रमुख येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली आणि या युद्धामध्ये पोर्तुगीजांना पराभूत केलं. पोर्तुगीज गव्हर्नर जखमी झाला. नाईलाजाने पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागली. याच वेळी मोगलांनी दक्षिण कोकणवर आक्रमण केलं होतं आणि मग एकाच वेळी मोगलांचा प्रतिकार करायचा की पोर्तुगीजांचा प्रतिकार करायचा, हे दोन प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांपुढे उभे राहिले आणि म्हणून मोगलांचा प्रतिकार करण्यासाठी आणि स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी संभाजी महाराजांना पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम अर्धवट सोडावी लागली. कारण त्यांच्या दृष्टीने स्वराज्य महत्वाचं होतं, स्वराज्याचं संरक्षण महत्वाचं होतं आणि म्हणून त्यांनी पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम अर्धवट सोडली. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज आणि पोर्तुगीज यांचे संबंध कसे होते ते आपण आता बघणार आहोत. मोगलांच्या दक्षिणेतील प्रतिनिधी हुसेन अली सय्यद याच्याशी करार झाला होता आणि त्या कराराप्रमाणे मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला होता. हुसेन अली सय्यद हा मुघलांच्या दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी होता आणि मग त्याच्यामध्ये आणि मराठ्यांमध्ये करार झाल्यानुसार मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतल्यानंतर पोर्तुगीजांकडे चौथाईची मागणी वसईच्या गव्हर्नरने केली होती. ती वसईच्या गव्हर्नरने ती चौथाईची मागणी फेटाळली. चौथाई म्हणजे मराठ्यांनी म्हणजे एखाद्या राज्याच्या संरक्षणासाठी आकारलेला कर किंवा एकूण उत्पन्नाचा 1/4 भाग, 1/4 कर म्हणजे चौथाई. तर वसईच्या गव्हर्नरने पोर्तुगीजांकडे केलेली ही चौथाईची मागणी फेटाळली. मराठ्यांना तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, अशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमण आणि रेवदंडा या ठिकाणी लष्करी चौक्या उभारल्या होत्या. इतकंच नाही तर पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवर अत्याचाराचं प्रमाण वाढवलं होतं आणि म्हणून याला कुठेतरी आळा बसावा, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं छत्रपती शाहू महाराजांना वाटलं आणि म्हणून पहिले बाजीराव पेशवे यांनी चिमाजी आप्पांकडे पोर्तुगीज विरोधी मोहिमेची सूत्र सोपवली. चिमाजी आप्पांनी प्रथम पोर्तुगीजांचा ठाण्याचा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर साष्टी बेट जिंकून घेतलं. शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश केला आणि त्या ठिकाणची छोटी मोठी ठाणी जिंकून घेतली. वास्तविक बघता मराठ्यांकडे प्रभावी आरमार नव्हतं, तरी सुद्धा वसईच्या किल्ल्याचा वेढा 2 वर्ष मराठ्यांनी चालवला होता. शेवटी पराक्रमाची शर्त करून चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला जिंकला. म्हणजे अशा रीतीने शिवाजी महाराज, नंतर संभाजी महाराज, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, नंतरच्या पेशवे काळात पेशव्यांनी हा पोर्तुगीजांविरुद्धचा लढा किंवा पोर्तुगीजांच्या धोरणाला आळा घालण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे अखंड भारतामध्ये पोर्तुगीजांना पराभूत करणारी एकमेव सत्ता कोणती असेल तर ती मराठ्यांची सत्ता होती असं अभ्यासक म्हणतात, इतिहासकार म्हणतात. अशा रीतीने आज आपण वसाहतवाद आणि मराठे या चौथ्या प्रकरणातील
पोर्तुगीज आणि मराठी यांच्यातील संबंधाचा आढावा घेतलेला आहे. नंतरच्या तासाला आपण डच आणि मराठी, फ्रेंच आणि मराठी यांच्यातील संबंधाचा आढावा घेणार आहोत. धन्यवाद.